हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचा आपला जो लेसन आहे सिंपल मशीन याचा हा सेकंड पार्ट आहे। एकूण या लेसनचे 3 पार्ट होतील। फर्स्ट पार्टमध्ये आपण सिंपल मशीन, कॉम्प्लेक्स मशीन तसेच आपण ॲन इन्क्लाइन्ड प्लेन याच्याविषयी पाहिलेलं आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर वेजेस अँड लिव्हर, लिव्हरचे 3 टाईप आहेत ते सुद्धा पाहणार आहोत, तसंच वेजेस सुद्धा पाहणार आहोत। एकूण या लेसनचे 3 व्हिडिओ होतील। तसंच आधी झालेल्या सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, तसेच एक्सरसाइजचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत। या लेसनचा सुद्धा एक्सरसाइज व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करणार आहे, नक्की पहा। ते सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथे तुम्हाला लिंक दिलेले आहेत। त्या लिंक ओपन केल्या की आत्तापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ समोर येतील, मग तुम्हाला जो पाहायचा आहे तो तुम्ही पाहू शकता। चला तर मग सुरुवात करूया। पहा, याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत वेज। पहा, आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत वेज। वेज म्हणजे मराठीमध्ये त्याला पाचर म्हणतात। अ ॲक्स इज यूज्ड फॉर कटिंग वूड, अ शार्प टूल इज फॉर्म बाय जॉइनिंग टू इन्क्लाइन्ड प्लेन, सच अ टूल इज कॉल्ड वेज। Wedge is used for breaking an object into 2 pieces or to separate objects stuck together. An axe, knife or a chisel are some example of this simple machine. A needle and nail are also kind of wedge. वेज ह्या वेज या टाईपमध्ये कोणते कोणते मशीन्स, सिंपल मशीन्स येतात बघा। तुम्हाला सांगितलेलं आहे ॲक्स म्हणजे कुऱ्हाड, कुऱ्हाड ही सुद्धा वेज आहे। वेज म्हणजे काय तर 2 इन्क्लाइन्ड प्लेन, अ शार्प टूल इज फॉर्मिंग ऑन जॉइनिंग 2 इन्क्लाइन्ड प्लेन, 2 इन्क्लाइन्ड प्लेन जॉईन करून तयार झालेली सिंपल मशीन म्हणजे वेज। इन्क्लाइन्ड प्लेन म्हणजे आपण इथे बघितलेलं आहे बघा, ही अशी जी फळी यूज केलेली आहे बरोबर, ही याला आपण इन्क्लाइन्ड प्लेन म्हणतोय, उतरण म्हणतोय बरोबर। अशा 2 हे जोडून ज्या मशीन तयार होतात त्याला म्हणतात वेज। म्हणजे आता बघा तुम्ही 2 ॲक्स इथे तुम्हाला दिसते कशी आहे बघा, ॲक्स ही हे बघा इथे तुम्हाला ॲक्स दिसते आहे। ह्याचा ॲक्सच्या एका साईडचा एक इन्क्लाइन्ड प्लेन समजा आणि दुसऱ्या साईडचा ॲक्स जाडी असते ना अशी, त्याच्या भरीव असते बघा, अशी 2 इन्क्लाइन्ड प्लेन जॉईन करून त्याला एक खाली धार आलेली असते बघा। वरती एकदम ते धार नसते, त्याला शार्प एज नसतो, वरती खाली शार्प एज असतं। त्या शार्प एजमुळे वूड कट करायला मदत होते। 2 इन्क्लाइन्ड प्लेन मिळून एकत्र येऊन ही ॲक्स तयार झालेली आहे। म्हणजे 2 इन्क्लाइन्ड प्लेन एकत्र येऊन जे तयार होतं त्याला म्हणतात वेज। वेज या ह्याच्यामध्ये सिंपल मशीनमध्ये अजून काय काय येतं, चिजल, नाईफ म्हणजे बघा आपलं सुरी आपल्या घरात आपण यूज करतो ती चिजल बरोबर, जे हे ह्याच्यामध्ये येतात। पहा, तसंच आपल्याला अजून काय सांगितलं आहे, नीडल अँड नेल। बघा नेल इथे सांगितलेलं आहे बघा, नेल दिसतंय। नेल म्हणजे आणि स्क्रूमध्ये फरक काय तर स्क्रूला आपण बघितलं तो कशामध्ये येतो, इन्क्लाइन्ड प्लेनमध्ये येतो बरोबर। इन्क्लाइन्ड प्लेन या सिंपल मशीनच्या कॅटेगरीमध्ये स्क्रू येतो, कारण त्याला काय बघितलं आपण, पहा इथे स्क्रूला काय असतात, हे असे बघा, हे असे हे असतात बरोबर, थ्रेड असतात। हा येतो इन्क्लाइन्ड प्लेन। पण साधा जो नेल आहे आपला तो कशामध्ये मोडतो, हा नेल आहे तो वेज या सिंपल मशीनमध्ये मोडतो बरोबर। तसंच इथे बघा स्क्रूड्रायव्हर तुम्हाला दिलेला आहे, चिजल म्हणजे ते सुद्धा वेज या प्रकारात मोडतं। म्हणजे वेज म्हणजे पाचर मराठीमध्ये त्याला म्हणतात, हे सिंपल मशीन। तसंच बघा पुढे तुम्हाला क्वेश्चन विचारलं आहे, पहा पुढे क्वेश्चन आहे, अ नीडल इज रिक्वायर्ड फॉर स्टिचिंग क्लोथ, वी यूज अन एज ऑफ नाईफ बिकम्स ब्लंट, देन द नीडल does not penetrate the cloth and the knife does not cut into the fruit. Why is this so? म्हणजे काय विचारले की कपडे शिवण्याची सुई आपल्याला लागते बरोबर, तसंच फळं कापण्यासाठी सुरी लागते। जर सुईचं जी शार्प एज असतो तो जर ब्लंट झाला किंवा सुरीची धार जर कमी झाली तर काय होतं तर ती सुई त्या कपड्यामध्ये शिरत नाही बरोबर, त्या कपड्याच्या आत जात नाही। तसंच नाईफनी फ्रूट कापता येत नाही। असं का विचारलेलं आहे तुम्हाला की असं का होतं तर बघा, टिप ऑफ निडल और एज ऑफ नाईफ बिकम ब्लंट ड्यू टू रेग्युलर यूज, सारखं सारखं यूज करून ते काय होतात, ब्लंट होतात। बोथ द नाईफ अँड निडल लूजेस देअर शार्पनेस, त्यांचा जो शार्पनेस असतो ते लूज करतात, ते त्यांचा शार्पनेस कमी होतो।
बरोबर. आता आपण काय बघितलं, वेज हे कशासाठी यूज केले जातात, तर एका वस्तूचे 2 तुकडे करण्यासाठी किंवा चिकटलेल्या 2 वस्तू वेगवेगळ्या करण्यासाठी ह्या वेजचा वापर केला जातो. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, सुरी, नेल्स बघितले, बरोबर, कुऱ्हाड बघितली. कुऱ्हाडीने आपण काय करतो, तर लाकूड कापतो. सुरीने फळं कापतो आणि 2 वस्तू चे तुकडे करण्यासाठी, चिकटलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी सुद्धा आपण ह्याचा वापर करतो. पहा पुढे आहे लिव्हर. अ फार्मर इज यूजिंग स्ट्रॉंग crowbar टू रिमूव्ह द बिग स्टोन बॉग डाऊन इन अ फार्म. सच अ मशीन इज कॉल्ड लिव्हर. म्हणजे एखादा दगड जेव्हा मातीमध्ये घुसलेला असतो तो काढण्यासाठी आपण जी पहार म्हणतात त्याला मराठीमध्ये यूज करतो, त्याला म्हणतात लिव्हर. क्रोबार, त्याला लिव्हर, तो एक सिंपल मशीन आहे. लिव्हर त्याचं टाईप आहे. बघा, लिव्हर ह्याचे पण 3 टाईप आहेत आणि लिव्हरचे 3 पार्ट असतात. त्या 3 पार्टवरून त्याचे 3 टाईप होतात, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर. आपण आधी पार्ट बघूया. द लिव्हर हॅज 3 पार्ट, नेमली एफर्ट, लोड अँड फल्क्रम. बघा, एफर्ट, लोड अँड फल्क्रम हे एकाच लिव्हरचे 3 पार्ट आहेत. आपण बघूया आता ही क्रोबारमध्ये कोणता कोणता लोड. आता बघा, इथे पहिलं सांगितलं आहे, आपण आधी पहिलं लोड बघूया. हां, लोड काय उचलतोय ह्या लिव्हरनी तो फार्मर लोड काय कुठून उचलतोय, पहा कुठून लोड उचलतोय तो. पहा, या लास्ट एंडला इथे बघा हा लोड आहे, बरोबर. म्हणजे त्याचा हा इथला जो पार्ट आहे त्याला आपण लोड म्हणू. द वेट लिफ्टेड बाय लिव्हर ऑर अ फोर्स अगेन्स्ट विच इज लिव्हर ॲक्ट इज कॉल्ड लोड. म्हणजे हा लोड त्याचा पार्ट, हे काऊबारचा इथे लोड, बरोबर. आणि द आर्म ऑफ द लिव्हर फ्रॉम द फल्क्रम टू द लोड इज कॉल्ड लोड आर्म. आता फल्क्रम कुठे आहे ह्याचा आणि याला आपण फोर्स कुठून, एफर्ट कुठून घेणार आहोत. बघा, हा लक्षात घ्या, 3 पार्ट आहेत, कन्फ्यूज होऊ नका. एफर्ट, लोड आणि फल्क्रम. आपण आधी लोडमध्ये बघितला. लोड कोणता, की ज्या साईडने तो लोड उचलतोय, एंड पार्ट त्याचा जो आहे तो आहे लोड, बरोबर, लोड आहे. आणि एफर्ट कुठे लावतोय तो, बघा, द फोर्स अप्लाइड ऑन अदर एंड ऑफ अ रॉड टू लिफ्ट द लोड इज कॉल्ड एफर्ट. म्हणजे बघा, लोड कुठून लावतोय, एफर्ट कुठून लावतोय, इथून, बरोबर. हा पार्ट झाला हा एफर्ट. हा पार्ट लोड उचलतोय, याला म्हणायचं लोड. आता मला सांगा लोड. आणि तुम्हाला फल्क्रम बघायचं आहे. फल्क्रम म्हणजे काय, द सपोर्ट ॲट विच द रॉड ऑफ अ लिव्हर इज रेस्टेड. या रॉडला सपोर्ट कुठून मिळाला आहे, बघा, ह्या स्टोनच्या इथे सपोर्ट मिळालेला आहे. हा झाला त्याचा फल्क्रम. काय झाला हा फल्क्रम. कन्फ्यूज होऊ नका, मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, पण इथे फक्त लक्षात घ्या. फल्क्रम कोणता, द सपोर्ट ॲट विच द रॉड ऑफ अ लिव्हर इज रेस्टेड इज कॉल्ड फल्क्रम ऑफ द लिव्हर. द लिव्हर रोस्टेड अराउंड द फल्क्रम. म्हणजे बघा, ज्याच्यामुळे या लिव्हरला सपोर्ट मिळालेला आहे, या क्रोबारला सपोर्ट मिळालेला आहे, कशामुळे, तर ह्या स्टोनमुळे. हा झाला फल्क्रम. का, तर याच्या सपोर्टमुळे लोड देऊन तो स्टोन बाजूला केला जातोय, बरोबर. हा झाला फल्क्रम. सेकंड काय बघतोय, द वेट लिफ्टेड बाय अ लिव्हर ऑर अ फोर्स अगेन्स्ट विच द लिव्हर ॲक्ट इज कॉल्ड लोड. म्हणजे ज्या साईडने वेट कुठून उचललं जातं आहे, ह्या टोकाला, याला म्हणायचं लोड, बरोबर. आणि हे लोड उचलण्यासाठी एफर्ट्स कुठे घेतले जात आहेत, कुठच्या टोकाला एफर्ट्स किंवा फोर्स कुठे लावला जातोय, द फोर्स अप्लाइड ऑन द अदर एंड ऑफ अ रॉड टू लिफ्ट द लोड इज कॉल्ड एफर्ट. इथे हे फोर्स लोड उचलण्यासाठी फोर्स कुठे लावला जातोय, ह्या टोकाला, इथे टोकाला. हा टोक आहे एफर्ट. हा फल्क्रम, ज्याच्या सपोर्ट दिला जातोय, बघा, द सपोर्ट ॲट विच द रॉड ऑफ अ लिव्हर इज रेस्टेड इज कॉल्ड फल्क्रम. हा फल्क्रम नसेल तर याला उचलता येईल का, क्रोबारनी स्टोन बाजूला करता येईल का. हा फल्क्रम, हा त्याचा सपोर्ट आहे, बरोबर, याला म्हणायचं फल्क्रम. आणि लोड कुठून उचलला जातोय, ह्या टोकावरून, म्हणून हा लोड. आणि फोर्स कुठे लावला जातोय, लास्टच्या टोकाला, म्हणजे हा एफर्ट. ह्या 3 पार्ट, ह्या 3 एफर्ट, लोड आणि फल्क्रम ह्याच्या पोझिशनवरून, बघा, ह्याची पोझिशन प्रत्येक लिव्हरमध्ये चेंज होते. म्हणजे एफर्ट्स प्रत्येक वेळेला मध्येच असेल असं नाही, तर तो एफर्ट्स मागेसुद्धा असतो, कधी कधी तो एफर्ट्स मध्येसुद्धा येऊ शकतो. तर ह्याच्या पोझिशनवरून या लिव्हरचे 3 पार्ट पडलेले आहेत, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर. ते आपण पुढे बघणार आहोत. पण तुम्हाला इथे लिव्हर हा कन्सेप्ट पहिले क्लिअर करायचा आहे तुम्ही. काय आहे लिव्हर म्हणजे, की याला 3 पार्ट असतात, लोड,
फलक्रम, एफर्ट. लोड म्हणजे जिथून आपण लोड वेट उचलतोय तो टोक हे लोड आलं, बरोबर. ह्या टोकाला लोड घेतोय आपण, त्याला लोड म्हणायचं. फोर्स कुठे लावतोय? लास्टच्या टोकाला. हा झाला एफर्ट. आणि एफर्ट आणि लोड हे करण्यासाठी तुम्हाला त्या लिव्हरला कुठेतरी सपोर्ट मिळाला पाहिजे, बरोबर. द सपोर्ट ऑफ द रॉड ऑफ द लिव्हर रेस्टेड. जिथे जिथे सपोर्ट कुठे या दगडामुळे सपोर्ट मिळाला याला म्हणायचं फलक्रम. 3 पार्ट आहेत ह्याचे, एफर्ट, लोड आणि फलक्रम. आणि अजून एक तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, द आर्म ऑफ द लिव्हर. आता हे आपण पुसूया सगळं. हां बघा, द आर्म ऑफ द लिव्हर फ्रॉम द फलक्रम टू द लोड इज कॉल्ड लोड आर्म. म्हणजे बघा, हा फलक्रम आणि हा लोड याच्यामध्ये जी आर्म आहे, म्हणजे ही मधी जी बाजू आहे, याला म्हणायचं लोड आर्म. काय म्हणायचं? लोड आर्म. लक्षात येते का तुमच्या 3 पार्ट आपण बघितलेले आहेत ते? अजून एक्सप्लेन डिटेलमध्ये करण्यासाठी आपण पुढे बघूया. बघा पुढे काय सांगितलेलं आहे तुम्हाला, प्लेस अ पेन्सिल. आता इथे बघा, इथे तुम्हाला 3 टाईप दिलेले आहेत लिव्हरचे. 3 हे सांगितलेले आहेत की कशावरून, की बघा लोड, फलक्रम आणि एफर्टची पोझिशन जशी चेंज होते तशानुसार. आता आपण जे क्रोबार बघितला त्याच्यामध्ये सेम होतं. लोड ह्या टोकाला होता, इथे मध्ये आपण दगड लावला होता फलक्रम, आणि एफर्ट्स इथेच लावत होतो. सेम आहे हे सुद्धा. हा फर्स्ट ऑर्डर. आपला क्रोबारसुद्धा फर्स्ट ऑर्डरमध्ये येतो. त्याच्या टोकाला इकडे लोड असतो, मध्ये फलक्रम आणि इथे एफर्ट. हा झाला फर्स्ट ऑर्डर. बघा इथे काय सांगितलं आहे, प्लेस अ पेन्सिल ऑन अ टेबल, प्लेस अ रुलर ऑन इट ॲट अ राईट अँगल विथ it, put a paperweight on one end of the ruler, press the other end with the finger, lift the weight, which are the load arm, effort arm and the fulcrum and of the lever. म्हणजे काय विचारले तुम्हाला, की टेबलावरती एक पेन्सिल ठेवायची आहे. बघा इथे पेन्सिल ठेवलेली आहे. हां, आणि तिला एक पट्टी ठेवायची आहे, बरोबर. ही अशी स्केल ठेवलेली आहे. स्केलच्या एका बाजूला पेपरवेट ठेवलेला आहे आणि या साईडने तुम्ही प्रेस करायचं आहे. आता काय होणार आहे, ह्याच्यात तुम्हाला विचारलेलं आहे की बोटाने तुम्ही प्रेस केल्यावरती पेपरवेट उचलला जातो का? इथे प्रेस केल्यावर पेपरवेट उचलला जाईल का? हो जाईल. मग तुम्हाला विचारलं आहे की इथे लोड तुम्हाला दिलेला आहे, फलक्रम दिलेली आहे, आणि तुम्हाला लोड आर्म आणि एफर्ट आर्म विचारलेली आहे, कोणती आहे? पहा, लोड आर्म आणि एफर्ट आर्म पाहण्यासाठी पहा इथे तुम्हाला 2 गोष्टी विचारलेल्या आहेत की लोड आर्म कोणता आणि एफर्ट आर्म कोणता. तर लोड आर्म म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, फलक्रम टू लोड. फलक्रम टू लोड म्हणजे हा फलक्रम आहे पेन्सिल आपली, टू लोड. ह्याला जो इथून जो आर्म आहे याला म्हणायचं आपण कोणता आर्म म्हणायचं? ह्याला लोड आर्म म्हणायचं. कोणता? हा बघा, हा लोड आर्म. आणि मग एफर्ट आर्म कोणता? तर एफर्ट आर्म हा बघा, फलक्रम टू एफर्ट, हा आहे एफर्ट आर्म. बघा हा एफर्ट आर्म आपण बघतोय कुठून, हा एफर्ट आर्म. हा फलक्रम टू एफर्ट जिथे लावतोय तो आर्म आहे एफर्ट आर्म, आणि लोड टू फलक्रम याला म्हणायचं लोड आर्म. समजते का? एफर्ट टू म्हणजे बघा, फलक्रमपासून लोडपर्यंतचा लोड आर्म, फलक्रमपासून एफर्टपर्यंतचा एफर्ट आर्म. अशा प्रकारे 2 आर्म आहेत हे. पुढे बघा काय सांगितले, नाऊ गो टू इन्क्रीजिंग द डिस्टन्स बिटवीन द पेपरवेट अँड द पेन्सिल बाय 4 cm एव्हरी टाईम. सी वेदर द पेपरवेट कॅन बी लिफ्टेड व्हेन प्लेस्ड ॲट ईच ऑफ दोज डिस्टन्स. म्हणजे काय करायचं, प्रत्येक वेळेला आता पेपरवेटपासून पेन्सिलचे अंतर 4-4 सेंटीमीटरने वाढवत जायचं आहे. आणि म्हणजे पेन्सिल थोडी थोडी या साईडला इकडे इकडे सरकवत घ्यायची आहे. पहा इथे पेन्सिल आहे, थोडीशी 4 सेंटीमीटर इथे घ्यायची, मग इथे घ्यायची, मग इथे घ्यायची, असं सांगितलं आहे. मग काय होईल तुम्हाला की जशी जशी तुम्ही पेन्सिल साईडला घेत जाल तसं तुम्हाला जास्त एफर्ट लावायला लागतील. इथे पेन्सिल आहे तर हा लोड पटकन उचलला जाईल. थोडीशी पेन्सिल इथे आली, थोडी जास्त एफर्ट लावायला, इकडे आली थोडी जास्त एफर्ट, इकडे आली थोडी जास्त एफर्ट. आणि हा आहे फर्स्ट पार्ट ऑफ लिव्हर. आपण क्रोबारसुद्धा जो बघितला तो फर्स्ट ऑर्डर ऑफ लिव्हर तुम्हाला इथे बघा सांगितलेले आहे. आधी आपण हे 3 खालचे पार्ट कंप्लीट करूया आणि मग पुढे येऊया. हे बघा, हा आहे फर्स्ट ऑर्डर. आपण जे आत्ता पेन्सिलचं पण बघितलं, पेपर उचलायचं, आणि क्रोबार. याच्यात काय केलं आहे आपण बघा, इथे काय केलं आहे, लोड एका साईडला आहे, मध्ये फलक्रम यूज केलेला आहे, आणि एका साईडला आपण एफर्ट लावत आहोत, बरोबर. इथे दगड उचलला आपण इथून, आणि इथे एक दगड लावलेला एफर्ट क्रोबारमध्ये. फलक्रम म्हणजे इथे आपण एक स्टोन ठेवला होता, पहा इथे एक स्टोन होता फलक्रम, इथे आपण दगड उचलत होतो लोड, आणि इथून आपण फोर्स लावत होतो एफर्ट. क्रोबारमध्ये सुद्धा हेच बघितलं. आणि आपण पेन्सिल जेव्हा लिफ्ट केली, पेन्सिल नाही पेपरवेट जेव्हा लिफ्ट केला तेव्हासुद्धा आपण काय बघितलेलं होतं, लिव्हरची फर्स्ट ऑर्डर बघितलेली. पहा
हे आहे फर्स्ट ऑर्डर ऑफ लिव्हरचं एक्झाम्पल. इथे टंग आहे बघा, पक्कड आहे एक. इथे काय केलं जातं, इथे आपण लोड पकडतो त्याच्या इथे बघा. हां, हे फर्स्ट ऑर्डर कसं आहे बघणार आहोत आपण. फर्स्ट ऑर्डरमध्ये आपण काय बघितलं होतं की एका साईडला लोड उचलला जातो आणि दुसऱ्या साईडला एफर्ट लावला जातो, बरोबर आहे. इथे आपण ह्या पक्कडमध्ये एखादी वस्तू जर आपल्याला वायर किंवा काही कट करायचं असेल, बरोबर, तर इथे आपण लोड, इथे तो लोड ठेवतो, बरोबर. आणि फोर्स कुठून लावतो, ह्या एंडवरून. आणि मग ह्याला सपोर्ट कुठे मिळतो बघा, ह्याला सपोर्ट इथे मध्ये मिळतो. म्हणून हा फलक्रम ह्याला म्हणायचं सपोर्ट. हा जर फलक्रम नसेल इथे मध्ये तर ह्याच्या एफर्ट लावून लोड होणार आहे का, इथे कट होणार आहे का ती वायर, नाही. म्हणजे हा त्याला सपोर्ट लागतो, हा झाला फलक्रम. इथे आपण लोड ठेवतो, इथे एफर्ट लावतो त्याला, आणि हा फलक्रम. हा आहे फर्स्ट ऑर्डर, बरोबर. हा आहे फर्स्ट ऑर्डर. पहा, हा सुद्धा फर्स्ट ऑर्डर लिव्हर आहे बघा. म्हणजे आपण ही सीझर यूज करतो, आपण कैची यूज करतो. काय करतो आपण, जे कट करायचं आहे ते कुठे करतो, इथे. म्हणजे लोड कुठे घेतो, इथे. कट करण्यासाठी फोर्स कुठून लावतो, इथून, बरोबर. म्हणजे इथे आपण एफर्ट लावतो, ह्याला म्हणायचं एफर्ट, बरोबर. आणि ह्या दोघांचा इथे बघा, इथे एक त्याला सपोर्ट मिळतो, एकावर एक ते ट्विस्ट करून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे आपण इथे लोड लावल्यावरती इकडे कट होतं. हे जर मधला फलक्रम नसेल हे कट होईल का, नाही. हा सुद्धा आहे फर्स्ट ऑर्डर लिव्हर. हा सुद्धा फर्स्ट ऑर्डर लिव्हर. दोन आपण बघितले फर्स्ट ऑर्डर लिव्हरचे. आता आपण सेकंड ऑर्डर लिव्हर बघूया. ऑर्डर बघितलेली आहे. मग आता सेकंड ऑर्डरमध्ये काय असतं, तर सेकंड ऑर्डरमध्ये काय आहे बघा. सेकंड ऑर्डरमध्ये एफर्ट इथे लावले जातात एका टोकाला, लोड मध्ये घेतला जातो आणि फलक्रम एका साईडला असतो बघा. द लोड इज इन सेंटर, द फलक्रम ऑन वन साईड अँड द एफर्ट ऑन अदर साईड. मग आता आपण सेकंड ऑर्डरचं एक्झाम्पल तुम्हाला जे इथे दिलेलं आहे ते बघूया. मी उलटं तुम्हाला थोडंसं दाखवते की समजण्यासाठी सोपं जाईल बघा. द पिक्चर शो हाऊ वी यूज अन ओपनर टू रिमूव्ह द कॅप ऑफ अ सॉस बॉटल. ट्राय टू डू द सेम yourself to remove the tight fitting cap. The opener is rested on a cap. We apply the force on the opposite end of opener and pull it upward. It cap also get pulled. म्हणजे आपण ओपनर बघा बॉटल ओपन करण्यासाठी यूज करतो, बरोबर. त्या बॉटलला बघा आपण लोड कुठे, त्या ओपनरला आपण बघा एफर्ट कुठे लावतोय, एफर्ट या साईडला लावतोय, बरोबर. आणि लोड कुठून ओपन करतोय, तर ही कॅप आहे मध्ये, आणि ह्याचा सपोर्ट कुठे ह्याला मिळतोय, तर या साईडला. म्हणजे हा सेकंड ऑर्डर आहे. ह्याचा फलक्रम एका टोकाला आहे, याचा लोडमध्ये उचलला जातो आणि एफर्ट एका टोकाला उचलले जातात. हा सेकंड ऑर्डर आहे. मग सेकंड ऑर्डरचं तुम्हाला मी अजून एक एक्झाम्पल सांगणार आहे, बघूया आपण. पहा, हा आहे सेकंड ऑर्डर लिव्हर. याच्यामध्ये आपण काय करतो, तर हे काय आहे, लेमन स्क्वीझर आहे. आपण लिंबू पिळतो. इथे बघा आपण काय करतो, सेकंड ऑर्डर लिव्हरमध्ये आपण काय बघितलं की त्याचा एफर्ट एका साईडला लावायचा, लोड नेहमी मध्ये असतो आणि फलक्रम एका साईडला असतो. इथे सुद्धा आपण काय करतो पहा, इथे आपण बघा याच्यामध्ये लोड म्हणजे तो आपण लेमन ठेवतो, बरोबर आहे. एफर्ट कुठे लावतो, एफर्ट या साईडला लावतो दाबण्यासाठी, आणि ह्याचा फलक्रम म्हणजे त्याचा हे कुठे आहे, हा बघा, हा झाला फलक्रम. हा आहे सेकंड ऑर्डर लिव्हर. कळतंय, कारण याच्यामध्ये आपण बघा इथे एफर्ट लावतो, बरोबर, इथे फोर्स लावतो, लोड आहे तो इथे ठेवतो म्हणजे लेमन इथे ठेवतो, आणि हा त्याचा फलक्रम म्हणजे त्याला सपोर्ट कुठून मिळतो, तर हा इथून मिळतोय, बरोबर. ह्या इथून सपोर्ट मिळतोय. हे लिंबाला आपण जरी आता हे नसेल, हे ओपन असेल तर आपण इथून एफर्ट लावून लिंबाचा ज्यूस निघणार आहे का, नाही. त्यासाठी ह्या फलक्रमची गरज आहे. हा आहे सेकंड ऑर्डर लिव्हर. सिम्पल मशीनमधला लिव्हरमधला हा सेकंड ऑर्डर आहे. का, कारण त्याच्या एका टोकाला फलक्रम, मध्ये लोड आणि एका टोकाला एफर्ट आहे, लावला जातो. हा झाला लिव्हरची ही सेकंड ऑर्डर. आता आपण थर्ड ऑर्डर ऑफ लिव्हर पाहणार आहोत. पहा, आता आपण बघतोय थर्ड ऑर्डर लिव्हर. थर्ड ऑर्डर लिव्हरमध्ये काय बघा, इथे एक तुम्हाला पिकिंग अप ॲन ऑब्जेक्ट, इथे चिमटा आपण त्याला म्हणतो बघा. हाऊ डू वी लिफ्ट अ ऑब्जेक्ट युझिंग टंग. टंग म्हणतो मला इंग्लिशमध्ये आणि चिमटा म्हणतात मराठीमध्ये. द वेट ऑर लोड इज ॲट वन एंड ऑफ द आर्म ऑफ अ टंग. वी अप्लाय एफर्ट
to the middle of the arm, it means the effort is applied in the middle of the lever while the fulcrum and the load are at the opposite end. बघा थर्ड ऑर्डरमध्ये आपण काय बघितलेलं इथे आधी बघूया. बघा फर्स्ट ऑर्डरमध्ये आपण काऊ बार क्रो बार बघितला बरोबर. सेकंडमध्ये मी तुम्हाला लेमन स्क्वीजर पण दाखवलेलं बरोबर. आणि थर्डमध्ये तुम्हाला इथे टंग दिलेली आहे. बघा इथे काय केलेलं आहे की लोड इथे उचलला जातो बरोबर. आपण चिमट्याने पापड वगैरे तळतो बघा, तेव्हा आपण पापड कुठे पकडतो, एंडला. लोड इथे पकडला जातो बरोबर. आणि एफर्ट कुठे, फोर्स कुठे लावला जातो, तर फोर्स हा मध्ये लावला जातो. आणि त्याचा फल्क्रम कुठे असतो, जॉईंट हा कुठे आहे, मागे. हा थर्ड ऑर्डर आहे बरोबर. हा थर्ड ऑर्डर आहे. इथे सुद्धा तुम्ही बघा परत एकदा रिवाईज करूया आपण. फर्स्ट ऑर्डरमध्ये आपण क्रोबार बघितला, त्याला लोड या साईडला लावला जातो एका टोकाला बरोबर. आणि फल्क्रममध्ये असतो, एफर्ट्स एका साईडला लावले जातात. लोड आणि एफर्ट अपोजिट असतात, मध्ये फल्क्रम असतो. सेकंड ऑर्डरमध्ये आपण लेमन स्क्वीजर एक एक्झाम्पल बघितलं, तसंच बॉटल ओपनर बघितलं. लेमन स्क्वीजरमध्ये सुद्धा आपण लेमन मध्ये ठेवतो बरोबर, एका साईडला एफर्ट लावतो आणि त्याचा जॉईंट जो असतो त्या लेमन स्क्वीजरचा कुठे असतो, एका साईडला. हा झाला सेकंड ऑर्डर. फल्क्रम आणि एफर्टच्या मध्ये लोड ठेवला जातो. थर्ड ऑर्डरमध्ये लोड आणि फल्क्रम हे अपोजिट डिरेक्शनमध्ये असतात आणि एफर्ट कुठे लावला जातो, एफर्ट हा मध्ये लावला जातो. जसं आपण इथे बघितलं पहा थर्ड ऑर्डरमध्ये की लोड आणि फल्क्रम हे एका साईड अपोजिट साईडला आहेत आणि एफर्ट हा मध्ये लावला जातो. लक्षात घ्या ह्या तीन फल्क्रम, एफर्ट आणि लोडवरून हे तीन प्रकार पडलेले आहेत. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर बरोबर. देअर आर 3 टाईप्स ऑफ लिव्हर डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ एफर्ट, फल्क्रम अँड लोड. लोड, फल्क्रम आणि एफर्टची पोझिशन जशी चेंज होते त्या पोझिशन चेंज होण्यावरून लिव्हरचे 3 टाईप झालेले आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. बघा फर्स्ट ऑर्डरमध्ये परत एकदा सांगते, लोड एका एंडला लावतो, लोड आणि एफर्ट अपोजिट एंडला असतात बरोबर. सेकंड ऑर्डरमध्ये फल्क्रम आणि एफर्ट अपोजिट साईडला असतात आणि थर्ड ऑर्डरमध्ये फल्क्रम आणि लोड अपोजिट साईडला असतात. बघा अशा पद्धतीने आपण 3 लिव्हरचे टाईप बघितलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया आणि उरलेल्या सिंपल मशीनचा थर्ड व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. बघा एकूण ह्या लेसनचे 3 व्हिडिओ होतील.